सगळ्या निवडणुका लांबल्या. त्याच्यानंतर आता हा महापालिकेचा टप्पा या ठिकाणी सुरू झाला आहे आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये खरं तर जनस्वराज्य शक्ती पक्ष म्हणून काय नेमकं सुरू आहे, काय लोकभावना आहे, काय लाभून घेत आहे, या सगळ्या विषयाकडे आम्ही थोडंसं बारीक लक्ष देऊन त्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा प्रामुख्यानं घडणाऱ्या घडामोडींचा विचार करत असताना जनस्वराज्य शक्तीने ह्या शहरासाठी या निवडणुकीत उतरलं पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका झाली आणि म्हणून आम्ही थोडंसं उशिरा खरं तर ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आज त्या ठिकाणी प्रवेश केला. पण मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे किंवा तुम्हाला सगळ्यांना शहराला माहिती आहे की कोल्हापूर शहरामध्ये पक्षीय राजकारणच नव्हतं. असा एक काळ खरं तर ज्या वेळेला मी कोल्हापूरच्या राजकारणाची सुरुवात केली त्यावेळेचा तो काळ होता. निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संघटना बनवायची आणि मग आपण महानगरपालिका चालवायची अशा प्रकारची एक विचित्र परिस्थिती कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये असणारी परिस्थिती आपण सगळ्यांनी आणि सगळ्या राज्यभर कोल्हापूरची चर्चा व्हायची. 2 महिन्याचा महापौर, 3 महिन्याचा महापौर, अशा अनेक घटना लोकशाहीमध्ये खरं तर एका विचित्र पद्धतीने बघितल्या जायच्या आणि त्या काळामध्ये एक विचार नगरसेवकांना देणारा पक्ष असला पाहिजे. लोकांची अकाउंटेबिलिटी त्या पक्षाबरोबर असली पाहिजे. हा जो लोकशाहीचा प्रमुख विचार जो मांडला गेला तो या शहरामध्ये सुद्धा आपण आणला पाहिजे. या भूमिकेतून खरं तर आम्ही पहिल्यांदा ह्या निवडणुकीमध्ये पक्षीय पातळीवर आणि मला वाटते आमचे 8 नगरसेवक त्यावेळेला पक्ष म्हणून जनस्वराज्याचे निवडून आले. आम्हाला मेजॉरिटी सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी मिळाली नाही, परंतु जो विचार आपण हातात घेतला आहे तो पूर्णपणे करायचा आहे या दृष्टिकोनातून खरं तर आम्ही आमची भूमिका ह्या शहरामध्ये राष्ट्रवादी त्यावेळेला आमच्यामध्ये होतं, मुस्लिम साहेब माझ्याबरोबर होते, मला वाटते महाडिक आणि बंटी साहेब त्यावेळेला एकत्र होते आमच्याबरोबर. अशा एका काळामध्ये खरं तर ही सुरुवात झाल्याचा काळ आणि त्यातनं आम्ही एक वळण देण्याचा प्रयत्न केला आणि हा संघर्ष चालू केला. कोल्हापूरमध्ये बदलच होणार नाही असं वाटायचं आणि त्यावेळेला पहिल्यांदा आम्ही सई खराडीने राजीनामा देऊ नये अशा प्रकारची भूमिका घेतली. आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आणि तुम्ही आमच्या विचाराबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेचं हे राजकारण पुढं करावं, विचारधारा घ्यावी अशा प्रकारची एक सुरुवात खरं तर त्यावेळेला झाल्याचा काळ तुमच्या डोळ्यासमोर येत असेल. आणि मला आठवतं की हे झालं राजकारण, पण मी कधी राजकारण म्हणून फक्त बघत नव्हतो. मी कोल्हापूरसाठी आपण काय करू शकतो या दृष्टीने सातत्यानं सकारात्मक विचार त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न करतो. आणि मला सांगायला आनंद होतो की हा जो रस्त्यांचा प्रकल्प झाला तो त्या काळामध्ये आग्रहानं मी आणला. जनरल बॉडीमध्ये तो ठराव मंजूर होत नव्हता. मी सगळ्या आमच्या आणि तो ठराव त्यावेळेला पार पाडला. मला वाटतं MSRDC आणि महानगरपालिका यांच्यातला सगळ्यांना मान्य होणारा करार होत नव्हता. अनिल देशमुख त्यावेळेला मंत्री होते, मला वाटते विजय सिंगल आपले त्यावेळेला शिवो होते, तर तो करारसुद्धा त्या काळात मी पार पाडला आणि पहिला 500 कोटीचा दर्जेदार रस्त्यांचा प्रकल्प या शहरामध्ये आम्हाला त्या ठिकाणी करता आला. अगदी हा सयाजी समोरच्या रेल्वे लाईन समोर वाहनं थांबल्याचा तो काळ माझ्या डोळ्यासमोर आज उभा राहतो. कुठंही 4 पदरी रस्ते नसणारा काळ माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि ते कोल्हापूरचं स्वरूप बदलायचा प्रयत्न खरं तर त्या काळामध्ये आम्ही केला. अनेक चांगले विचार खरं तर मी त्या ठिकाणी मांडत होतो. प्रामुख्यानं मला आठवते मी त्या काळामध्ये कोल्हापूर कसं असावं ह्याच्याबद्दल काही आर्किटेक्टची आपण स्पर्धा घ्यावी आणि त्यांनी कोल्हापूरचा आराखडा आपल्यासमोर मांडावा. त्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला स्वीकारता येतील
अशी स्पर्धा महानगरपालिकेच्या वतीनं ठेवण्याचा प्रयत्न आम्ही त्या काळामध्ये केला आणि 10 लाख रुपयेचं पहिलं बक्षीस पहिल्या आराखड्याला अशा प्रकारच्या काही कल्पना मी मांडायचा प्रयत्न करतो. खरं तर जी थेट पाईपलाईन आजही आपण होताना बघत नाही, त्या थेट पाईपलाईनच्या बद्दल माझे काही वेगळे विचार होते. त्यात प्रामुख्यानं कळंबा तलावात पाणी पाडावं, जी ग्रॅव्हिटी नाही. कळंबा तलावात पाणी आणायला आपल्याला मोटर पंपाचा वापर करावा लागणार नाही आणि मग ते राधानगरीतनं सुद्धा येऊ शकत होतं, काळंबवाडीतनं येऊ शकत होतं. अगदी आम्ही नव्यानं करत असणाऱ्या धामणी जे धरण ह्या वर्षी पाणी धरलं गेलं त्या धरणावरून सुद्धा येऊ शकत होतं. त्याचाही अभ्यास आम्ही त्या काळामध्ये केला होता. आणि कळंबा तलावावर जुनी जी शाहू महाराजांनी योजना केली होती त्या ग्रॅव्हिटीवरनं म्हणजे कळंबा तलावाच्या ग्रॅव्हिटीवरनं जवळजवळ 45% कोल्हापूर आजही ग्रॅव्हिटीनं पाणी पिऊ शकतो. आणि मग ती योजना त्या पद्धतीनं राबवावी आणि मग तिथनं थोडंसं पाणी उचलून कुळीखडीला टाकावं आणि मग तेवढ्यापुरती जिथं कळंबा तलावातलं पाणी ग्रॅव्हिटीनं जाणार नाही ते कोल्हापूरला 50-55% भाग राहतो त्या भागामध्ये आपण लाईटचा वापर करून पाणी द्यावं अशी खरं तर त्यावेळेची आम्ही जे त्याचं स्वरूप बघत होतो ते त्या पद्धतीचं स्वरूप होतं. आम्ही ते पूर्ण करू शकलो नाही. खरं तर आपला जयंती नाला असेल किंवा जे आज पाण्याचे प्रश्न आहेत वेस्ट वॉटरचे तर त्याच्यावर आधारित कचऱ्याचा जो फार मोठा प्रश्न आहे त्याच्यावर आधारित मिथेनचा प्रकल्प करता येईल का. कोल्हापूर हे पहिलं शहर म्हणजे मी त्या काळात मांडलेली संकल्पना की CNGवर KMT चालेल आणि दरच कधी लोकल ट्रान्सपोर्टचे वाढणार नाही असं कोल्हापूर हे देशातलं पहिलं शहर करता येईल का अशा प्रकारची संकल्पना त्या काळामध्ये मी त्या ठिकाणी मांडली होती. पण खरं तर आम्ही हे सगळं त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो नाही. रेल्वे स्टेशन नंतर रेल्वे स्टेशन गावाच्या बाहेर न्यावं अशा पद्धतीचा विचार मी मांडला होता. रेल्वे स्टेशनची जी जागा आहे तिथं आपण काहीतरी चांगलं कोल्हापूर कॉर्पोरेशनच्या वतीनं स्मारक आणि इतर चांगल्या गोष्टी कराव्या. तो रेल्वे ट्रॅक जो आहे ते 2 रस्ते आत जायला बाहेर यायला आपण करावे अशी ती कल्पना त्या काळामध्ये मांडली होती. म्हणजे अशा अनेक कल्पना खरं तर आम्ही मांडायचा प्रयत्न केला होता. मला वाटते नंतरचा जो सत्ता संघर्ष झाला तो तुम्ही सगळे बघितला आणि मग उदय साळोखेंना आम्ही म्हणजे सई खराब यांच्यानंतर त्या ठिकाणी महापौर म्हणून त्या ठिकाणी बसवलं. त्याच्यानंतर ही जी सगळी कामं पुढे नेण्याचा जो केलेला प्रयत्न आपण सगळ्यांनी बघितला आहे आणि मग काहीतरी एक नातं या शहरातल्या प्रत्येक विभागात कामाच्या निमित्तानं शहराबद्दलच्या चांगल्या स्वप्नांच्या निमित्तानं खरं तर आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी जगले आणि त्याच्यानंतर खरं तर मी का थांबलो याच्याबद्दलची सुद्धा भूमिका मी जाहीरपणानं सगळ्यांच्या समोर मांडली होती आणि ते कारण सांगितल्यानंतर आज एक मतप्रभाव एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्यासमोर आला की एक वेगळी परिस्थिती आज पुन्हा निर्माण झाली. म्हणजे निष्ठा विचार हा कोल्हापूरमध्ये शिल्लक आहे का नाही अशा प्रकारचं एक काळ प्रत्यक्ष आल्याची परिस्थिती निर्माण झाल्यावर कोल्हापूरच्या जनतेला ह्यातून सुद्धा काही चांगलं आपल्याला निर्माण करता येऊ शकते. चांगली माणसं आपल्याला लोकांच्या समोर आणता येऊ शकतात ज्यांना खरोखर शहराबद्दल काही नाही. तर सार्वत्रिक कोल्हापूरचं जे वैभव होतं प्रचंड मोठं त्याच्याबद्दलची जाणीव आहे. या विचारातनं आज आम्ही परत एकदा हा एक विचार घेऊन लोकांच्यापर्यंत आलो आहे. आज आता जी लोकं आलेली आहेत त्यांच्याबरोबर आम्ही बोलणार आहोत. त्यांच्या भावना त्या विभागातल्या लोकांच्या भावना समजून घेणार आहोत आणि मग कसं पुढं जावं त्याच्याबद्दलचं एक आमचं धोरण आम्ही त्या ठिकाणी निश्चित करणार आहोत. आज पुण्यामध्ये माहितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्याबरोबर होणार आहे. आता गेले 8-10 दिवस निवडणुका जाहीर झाल्या इथल्या राजकीय दोन्हीकडची परिस्थिती आपल्याला माहीत आहे. जनसुराज्य शक्ती पक्ष किती जागा मागणार किती लढवणार किंवा परिस्थितीला फक्त आपल्याबद्दल सांगू शकाल ते त्याच्या आधी प्रश्न असा आहे उत्तर त्याला जोडून द्या की हे सगळं एवढं तुमची कल्पना जर का होती तर महायुतीची चर्चा गेली महिनाभर सुरू असताना तुम्ही राज्य पातळीवर महायुतीचे घटक पक्ष असताना जिल्ह्यात तुम्ही सगळे एकत्र काम करत असताना त्या डावात त्यांच्याबरोबर जावं तुम्हाला वाटलं नाही का. तुम्ही त्यांच्याशी या संदर्भात काही बोलला नाही का आणि आज अर्ज भरायला सुरू होऊन 2 दिवस झाल्यानंतर आज हे सगळं का. तसं आम्ही हा विचार 8-10 दिवसापूर्वी साधारण लोकांच्या समोर आला
इनडायरेक्टली ज्याला आपण म्हणतो कधी लागणार महानगरपालिका माहिती नव्हतं, पण 1 महिना 2 महिने त्याच्यावर एक मंथन ज्याला म्हणतो आपण, काय करावं काय करू नये. म्हणजे चांगले पण अनुभव आहेत मला या शहरातले, जसा मी उल्लेख केला, काही वाईट पण माझे कटू अनुभव आहेत. त्या पार्श्वभूमीवर काय करावं त्याच्याबद्दल आम्ही विचार करतो. त्यामुळं तुम्हाला मी जो म्हणलो आत्ता, जो आज माझ्या मनात जो विचार आहे करण्यामागचा, या परिस्थितीत सुद्धा काही चांगल्या लोकांना आपण म्हणजे आज लोक एका वेगळ्या नजरेनं बघायला लागले. नगरपालिकांच्याकडं, नगरसेवकांच्याकडं किंवा कॉर्पोरेशनमधलं जे लोकप्रतिनिधित्व ज्याला आपण तयार होण्याच्या ह्या सगळ्या पद्धतीकडं, यामध्ये काही आपण वेगळं करू शकतो का, ह्या विचारांना एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न आमचा आहे. आणि मग नॅचरली आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर आज आमची राज्यात घटक पक्ष म्हणून काम करतो. त्यामुळं त्यांच्याबरोबर सुद्धा चर्चा आमची होणार आहे. नगरपालिकेत काही ठिकाणी आम्ही एकत्र काही ठिकाणी लढलो, त्यामुळे ती चर्चा नॅचरली आमची होईल. काय होईल, कितपत यशस्वी होईल ही सांगत नाही, पण चर्चा होईल. किती जागा मागणार किंवा तिथं वापरू. तुम्हाला आता काय बोलतो, हा जो विषय जागा वाटपाचा जो असतो तो प्रभाग, त्या प्रभागामध्ये त्या पक्षाकडे असणारे आज उमेदवार, आमच्याकडे असणारे उमेदवार आणि नव्या रचनेप्रमाणे किंवा ह्या सगळ्या विषयांच्या प्रमाणे जास्तीत जास्त लोकांना चालणारा, लोकांचा विश्वास संपादन केलेला अशा उमेदवारांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न सगळे पक्ष करत असतात. आणि त्यामुळे काही वेळा थोड्या अंडरस्टँडिंग करावं लागतं, काही वेळेला योग्य निर्णयापर्यंत यावं लागतं. ही प्रक्रिया जोपर्यंत चर्चा प्रत्यक्ष सुरू होत नाही तोपर्यंत होत नाही. आज आता आमच्याकडे 54 लोकांनी आज मुलाखती दिल्या आणि ज्यांना उघड मुलाखतीला यायचं नव्हतं असे 10-15 लोक आता मला खाजगीत भेटणार आहे. त्यामुळं आता त्या ज्या चर्चा होतील त्यामुळं मी सगळ्यांची नावं तुम्हाला पण आज कळेल असं नाही, म्हणजे अजून सुद्धा आहेत. हां, भरपूर नावं आहेत. तर त्या सगळ्यांना डोळ्यासमोर घेऊन आता ह्या थोड्याशा वाटाघाटी करायचा आम्ही प्रयत्न करू. पण ऐनवेळी अशी एंट्री करून भाजपची डोकेदुखी तुम्ही वाढवता असं वाटत नाही. आम्हाला डोकेदुखी वाढवायचीच नाही. तुम्हाला मी माझी भूमिका काय ते सांगेन. तर काय आहे, प्रत्यक्ष काय घडणार आहे, मी फील्डवर माझ्यापेक्षा जास्त मला वाटतं. ज्या पद्धतीनं लोक इकडून तिकडे गेली, कुठल्या पक्षातून कुठल्या पक्षाकडे गेली, कधी कुणाचं नाव घेऊन आज त्याच्याबद्दल भाष्य करणं, कुठल्या पक्षाची लोक कुठल्या पक्षामध्ये गेली आणि याला कारणं काय होतं, त्यावेळेची राजकीय परिस्थिती काय होती, आणि आज पुन्हा एकत्र बसायची वेळ आल्यानंतर नेमकं त्या प्रभागातल्या लोकांची मानसिकता काय असणार, असे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे ते मूलभूत प्रश्न. आपण एकत्र लढणार की महायुतीसोबत लढणार की स्वतंत्र लढणार. तुम्हाला काय म्हणतो की आज हे आमच्याकडे असणारे उमेदवार आणि निवडणुकीमध्ये आज त्या दोघांचं काय ठरलं अजून आम्हाला माहिती नाही. कारण मला स्वतःला असं वाटतं की करायचंच ठरली होती जे होणार असं मी ऐकतो, म्हणजे शिवसेना भाजपची ती फारच दाबून करावी लागली. राष्ट्रवादी नॅचरली राष्ट्रवादीचं तर परत वेगळा हो, ह्या दोघांचं सुद्धा करताना फार दाबून करावी लागेल. आणि इतकं दाबल्यानंतर सगळं सोसलं जाईल का, त्यातनं काही परिणाम घडतील माहीत नाही आज. त्यामुळं आम्ही ज्यावेळेला आमची चर्चा आमचे उमेदवार घेऊन विभागवार त्यांच्याबरोबर करू, त्यावेळेला त्यांची नावं समोर येतील. बाबा ह्या प्रभागात आम्ही हा उमेदवार निश्चित केला आहे, तर आमच्यापेक्षा हे जमिनी कामुक आहे, तुमच्या उमेदवारापेक्षा हा सरस आहे, हा निरस आहे, असं काय त्या चर्चा युतीमध्ये ज्या पद्धतीच्या होतात तसं होती. साधारण किती जागांची मागणी करा. मी तुम्हाला मगाच स्पष्ट त्याच प्रश्नाचं उत्तर सांगतो. उमेदवार आज आता मुलाखती झाली, आता त्याचं विभागवार ॲनालिसिस केल्यानंतर आपण किती मागणं योग्य आहे. शेवटी कसं असतं, जबाबदार उमेदवार चर्चेला जातो, योग्य मागावं लागतं, योग्य पदरात पाडून घ्यावं लागतं. तिची सुरुवात अजून झाली नाही, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर लगेच मी तुम्हाला आता देऊ शकतो. पण महायुतीच्या नेत्यांची चर्चा करणार म्हणजे या संदर्भात तुमचं तरी झाली प्रक्रिया. नैसर्गिक आम्ही घटक पक्ष असल्यामुळे पहिला प्रामाणिक प्रयत्न
महायुती म्हणून आम्हाला लढता येईल का आणि आमचं स्वप्न पूर्ण करता येईल का असाच असतो. उद्याच्या बैठकीला जाणार का? म्हणजे येईल ना चर्चा. आता बरं तुमच्या हातात आहे आता किती बोलवायचं का नाही बोलवायचं. आतापर्यंत त्यांच्या 2-3 बैठका झाल्या, तुम्हाला काही निमंत्रण दिलं नाही त्यांनी? चर्चा थोडीफार आहे, प्रत्यक्ष निमंत्रण तुम्हाला दिलं का नाही? तेच तुम्हाला म्हणतो. त्यांनाही प्रक्रिया झाल्यापर्यंत गृहीत धरून चालते. आम्ही एकत्र असल्यामुळे किंवा नगरपालिकांची चर्चा एकत्र झाल्यामुळे सेपरेट बोलवायला पाहिजे असं योग्य वेळेला तर चर्चा होणार असं गृहीत धरून आम्ही निघालो. प्रयत्न तरी सकारात्मक असणार एकत्र राहण्याचा. माहितीकडून अधिकृतरित्या गोष्ट म्हणजे जागा वाटपाई झाली नसली तरी सुद्धा अनेक प्रभागातून कामाला म्हणजे उमेदवार कामाला लागले चित्र आहे. मग असे काही प्रभागातील नाराज घटकांना आपण आपल्या संपर्कात आहेत का? हे सगळं कळेल ना आता. म्हणून तुम्हाला काय म्हणतो की आज उघड इतर न आलेले सुद्धा एक 15 लोक आहेत अजून भेटणार आहेत खाजगी. म्हणजे माहितीतले का दोन्ही सगळ्या पक्षाचे काँग्रेसमधले आहेत, शरद पवार राष्ट्रवादीमधली काही लोक आहेत. त्यामुळे मग मला कळलं होतं की 4:30 वाजता त्यांची प्रेस होती आणि काँग्रेसबरोबर जायचं नाही असा तो निर्णय जाहीर करणार होते. म्हणजे शरद पवार असं कळलं होतं. माहीत नाही काय सन्मानजनक इतक्या वेगानं हे सगळे विषय सुरू आहे. जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत काही त्याच्यावर आपण बोलू शकतो. कालावधी कमी आहे, त्याच्यात कसं काय करणार? बघा, प्रयत्न तरी आपण चांगला केला पाहिजे. काय घडते हे शेवटी काय ठरवतो, काय समोर येतं. सन्मानजनक जर जागा नाही मिळाल्या तर तिसरी आघाडीची काही निर्मितीचे संकेत आहेत का? तेच तुम्हाला मी सांगतो. अनालिसिस झाल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आता मी रोज कोल्हापुरात असणार आहे, मला काळजी करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.